नमस्कार, मी मनश्री पाठक. बातमीपत्रात स्वागत. बातमीपत्रात विविध क्षेत्रातल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेणार आहोत. सुरुवातीला राजकीय बातम्या. मुंबईत शिवाजी पार्कात उद्या नरेंद्र मोदींची सभा. राज ठाकरे आणि मोदी महायुतीच्या प्रचारासाठी उद्या एकाच मंचावर. उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात. राज ठाकरेंनी विचारांसाठी ठाकरेंची संध्याकाळी ठाणे शहरात सभा. कल्याणमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदेंच्या प्रचारासाठी आज रोड शो. संध्याकाळी 5 वाजता रोड शो करत शक्ती प्रदर्शन करणार. मुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहण्याची शक्यता. काँग्रेस नेते राम मंदिराबाबत काहीही बोलतायत, मात्र नकली शिवसेना गप्प आहे. नकली शिवसेना आणि काँग्रेसची पार्टनरशिप ही पापाची पार्टनरशिप. मोदींचा काँग्रेससह उद्धव ठाकरेंवर निशाणा. मोदींना आज रस्त्यावर आणलंय. छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना गुडघे टेकायला लावणार. मोदींच्या रोड शोवरून उद्धव ठाकरेंचा घणाघात. मतं मागायला येतात. आता उद्या परवाकडे मुंबईमध्ये रोड शो करणार आहेत. म्हणजे महाराष्ट्र आणि मोदीजी तुम्हाला आत्ताच रस्त्यावरती आणलेलं आहे. आत्ताच आणलेलं आहे रस्त्यावरती. 4 जूनला काय होईल बघा. ठाकरेंनी राहुल गांधींच्या तोंडून सावरकरांच्या महानतेबद्दल 5 वाक्य बोलवून दाखवावी. राहुल गांधींनी शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल. छत्रपति शिवाजी महाराज का अपमान करते हैं। आपने देखा है ना, कांग्रेस के शाहजादे ने मंच पर कैसे छत्रपति शिवाजी महाराज का तिरस्कार किया था। मोदींनी नव्या भारताचा नवा मंत्र दिलाय. देशात कामधंदा मंदम, मंदी प्रचंडम, फिर भी घमंडम. संजय राऊतांची पंतप्रधान मोदींवर टीका. देशामध्ये कामधंदा मंदम, मंदी प्रचंडम, जिंदगी झंडम, फिर भी घमंडम. देशात महाराष्ट्रातील कृषी मंत्री होऊन गेले, मात्र त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक पैसाही दिला नाही. नाशिकमधील सभेत पंतप्रधान मोदींचा शरद पवारांवर निशाणा. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रातील सर्व कार्यक्रमांना अजित पवारांची गैरहजेरी. तब्येत ठीक नसल्यामुळे अजित पवार कार्यक्रमांना गैरहजर.